मला माहित नाही. मैत्री कॅम्पावरनं येऊन किती दिवस झाले तरी अजून ती आपल्याकडे का आलेली नाही? मग यार परत तेच, ती नाही ना आली, मग तिला विचार ना. मला का विचारताय तुम्ही? मी तुला विचारते ना, तू निमूटपणे मला खरं काय ते सांग. नाश्ता झालाय का? 2 मिनिटं वाप ते बहुते ना आता. राहू दे, मी निघतो. अरे 2 मिनिटं ना, वाप तर बसू दे. असं काय करतोय? क्लिनिक मध्ये खाईन काहीतरी. सौमित्र, असं जायचं नाही. अगं आई, तो गेला. बघितलंस ना कसं बोलणं टाळलं त्यांनी. तू आग लावू नको हा. त्याने माझ्या डोळ्यात बघून सांगितलंय जे काय सांगायचंय ते. थांबा नलू, एक काम कर, तू आधी मैत्रीला फोन लाव, तिच्याशी बोल. मैत्रीला फोन लाव. मैत्री मग सुचणार नाही काही. नाही उचलत आहे. झाला बंद. हे बघ, अगं तूच म्हणली होतीस ना आपलं घर पाहिजे म्हणून. हा, आता एकदम राजा राणीवाणी राहूया. ए बबली, चिडू नको ना तू माझ्यावर. आई शपथ, खरंच प्रेम करतो तुझ्यावर मी कधीच ब्रेकअप नाही करणार. नाही, कधीच नाही. पाहिजे तर माईला विचारते का तू? मी कोणाला काय विचारणार नाही. तुझ्यासाठी आणला होता सकाळी. ते तुझ्यासाठी सकाळी आणला. आता उगाच गुळ लावू नका. गुळ नाही, गजरा आहे. मी माळून देऊ का? नाही नको. काहीतरीच काय. कुणी आलं तर, माईनी बघितलं तर? बघितलं तर बघू दे की. लग्नाची बायको आहे, त्याच्यात काय लाजायचंय? थांब. द्या इकडे, मला लाज वाटते. काकूंचा. हा, हॅलो काकू, गुड मॉर्निंग. सुप्रभात रोकड्या. फुली. हा, ब्रेकअप कोणाचं झालंय ते विचार. कपाळ माझं विचारते मी. सांग ना तू, कोणाचं झालंय ब्रेकअप? काय ब्रेकअप? नाही, हे वेगळे. हे अगर ऐक ना बबली, हे काकूंनी विचारलं आता ते त्या दिवशीच. बबली ऐक ना. काय काकू, काय काही कशाला विचारता काकू? कोणाचंच ब्रेकअप बिकअप काहीच झालेलं नाही. भैया काही काय, तू म्हणालास की नाही ब्रेकअप झालंय म्हणून, तर मला सांग कोणाचं झालंय ते. ते अहो काय झालं माहितीये का, की एका मित्राची गाडी खराब झाली ना, ते ब्रेक फेल झालं. मग ते ब्रेक फेलचं ब्रेकअप असं झालं. बाकी काही नाही. हो का? खरं ना? खरं सांगतोयस ना हे तू? 100% काकू. मी खोटं बोलतो का तुमच्याशी कधी? बरं. हुश्य बाई, मला वाटलं होतं. काय वाटलं तुम्हाला आता?
काय काही नाही काहीही वाटलेलं नाही असंच रे. काकू मला खरं सांगा, मला तर डाऊट यायला लागला. तुम्हाला विघ्नेश काही सांगायला लावतो, विचारायला लावतो का आता? विघ्नेश इथे नाहीये रे, तो भूर गेलाय. काय 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 अरे थांबा ना, असं मग ते खूप मध्ये मध्ये करतायत माहितीये का सौमित्राचे बाबा, गोंधळवत आहेत मला. हा काकू नक्की ना? हा बरं ठीक आहे, मी ठेवतो आता. मध्ये गेलो नाही तर माझी गाडी पार्क करावं लागेल कायमची. हा हा ठेवतो. पार्किंग मध्ये येतो, गाडी पार्क करतोय. बबली फोन आलाय आई, फोन आलाय. नलू फोन आलाय बघ, हे बघ, बोल. हो घ्या ना मग तो. काय अगं मैत्रीचा आहे, बोल तू हो का पटकन. हो का हो का. चहा मला दे. अहो काय बोल. कुणाचा ब्रेकअप झालाय ते डायरेक्ट विचार. नाही नाही नको, ती आपल्याला गंडवू शकते. जरा इकडची तिकडची चौकशी कर, बोलणं तिला इकडे बोलून घे. उचल. हॅलो मैत्री, का ग फोन का नाही घेतलास मगाशी? ध्यान करत बसले होते काकू. अच्छा अच्छा, हो का. मला वाटलं मला विसरलीस की काय. ते काय तू कॅम्पावर ना आलीस पण तू घरी चक्कर नाही मारलीस ना. हो जरा गडबडीतच होते, पण येणारच होते मी तुम्हाला भेटायला. बोलायचंच आहे मला जरा. बोलायचंय? काय 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 बोलायचंय? आल्यावरच बोलूया. बाय. हा बाय बाय बाय. घरी आल्यावर बोलीन म्हणाली. काय बोलणार असेल हो? कळेल ती आल्यावर काय ते. मी बोललो ना, काहीतरी गडबड आहे. शिवा बोलणाऱ्या सगळं काही छान आहे. सगळं काही छान कसं असेल? काहीतरी गडबड आहे अरे हाय सौमित्र. हाय. कसा आहेस आता? कसं वाटतोय? चिडलेला वाटतोयस खूप. खूप राग आहे तुझ्या आतमध्ये. तू काही विचार केलास का मी जे सांगितलं होतं त्याचा? कसला विचार? हेच मी तुला म्हणलं होतं ना मेडिटेशन कॅम्प बद्दल. कसं आहे ना सौमित्र, तू मेडिटेशन कॅम्प मध्ये एकदा गेलास ना, तुझा हा सगळा राग शांत होईल. मी आत्ता गेलो ना जाळून टाकेन कॅम्प. चिडलायस तू, साहजिक आहे. पण तू एकदा कॅम्प मध्ये गेलास ना सौमित्र, की त्या सगळ्या रागाचा ना असं हळूहळू निचरा व्हायला लागतो. सगळं असं हलकं हलकं वाटायला लागतं, खूप शांत वाटतं. काय ग, तुझ्या त्या माताजीकडं सगळ्याच प्रॉब्लेम वरती उपाय आहे का? ऑफकोर्स मेडिटेशन मध्ये या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आहे. बर. कारण कसं होतं ना सौमित्र, आपण जेव्हा आतून बदलायला लागतो ना, तेव्हा भोवतालचं सगळं जग बदलायला लागतं. असं वेगळं वाटतं आपल्याला खूप. आणि हे बघ, तुला तर माहितीच आहे, हे मी सगळं तुझ्या चांगल्यासाठी सांग. माझ्या भल्यासाठी? एवढं असतंच तर संन्याशी नसती झाली. कळत नाहीये तुला सौमित्र, तुला कळत नाहीये. तुझं भलं हे मुक्त होण्यामध्ये, शांत होण्यामध्ये. आता रोकडेकडे बघ, अडकलाय तो. सांसारिक प्रॉब्लेम सुरू झालेत त्याचे. हे बघा माताजी, तुम्ही जरी मुक्त झाला असाल ना, तरी मला माझ्या संसारात पेशंट तपासायचे. ठीक आहे, मला जायचंय वर. जा तू आता, तुझी वेळ आली की तुलाही कळेल. अच्छा, घरी चाललीये मी तुझ्या.
कशाला काका काकूंना हे सगळं सांगावं लागेल ना. सांगावं लागेल? काय काय सांगायला लागेल सगळं? हे बघ, त्यांना काही सांगायचं नाही. मला अजून पचत नाही. तू त्यांना सांगायला चाललीस का? हे सगळं खूप अवघड आहे सौमित्र, पण हे सत्य आहे. आणि सत्य हे कधीच लपून राहत नाही. मला ते लपवायचंही नाहीये. हे सगळं आपल्याला फेस करावं लागणार आहे. अगे काय फेस? तिथं आई वडिलांच्या तोंडाला फेस येईल त्याचं काय? हे बघ, माझ्या घरचेत ना, मी माझ्या पद्धतीने सांगेन. प्लीज तू यात पडू नकोस. हा प्लीज. सौमित्र, हे सगळं अवघड आहे, पण मला हे त्यांना सांगायचंय. मला त्यांना अंधारात नाही ठेवायचंय. कसला अंधार? हा कसला अंधार? तू हे बघ, मी तुला सांगतोय, तू माझ्या डोक्यात जाऊ नकोस. हा तुला मी सांगितलेलं कळत नाहीये का? मी माझ्या पद्धतीनं सांगेन. सांगेन म्हणलं की सांगेन. तू शांत हो बरं आधी. चिडू नकोस. हे बघ, मी तुझं आता ऐकणार नाहीये. मी त्यांना सगळं जाऊन सांगणार. अँड दॅट्स फायनल. सांगायचंय ना? आत्ताच सांगायचंय ना तुला? त्यातच समाधान तुझं? ठीक आहे, आत्ताच सांगूया. पण आपण दोघांनी एकत्र सांगायचं. ते फायनल आहे. ओके, चालेल. कसं करूयात मग आता? मी माझी जाते पुढे, तू बाईकने ये. चल. अरे अरे काय तुम्ही असे दारात उभे आहात? हा अरे मी जोड्याने आल्यासारखे दिसताय. हा म्हणजे बबली आणि रोकडे आला होता ना, तेव्हा पण मला असंच वाटलं होतं. तसंच आता. आणि तेव्हा तर ना असं ते मी माप तू माप ओलांडून येशील ना ग घरात सून बनून. तेव्हा ना तू जेव्हा येशील तेव्हा मी असा तुझा रस्ता अडवणार आणि तुला सांगणार, आधी नाव घे, उखाणा घे, तेव्हाच घरात यायचं. आई, आम्ही इथेच थांबू का? किती बोलणार आहेस? अरे पण मी कुठे काय, या की. आणि ती काय तुझी सून म्हणून नाही आली आता? तिला काहीतरी सांगायचंय म्हणून आली. हो ना मैत्री? हो, मला सांगायचंय काकू काहीतरी. सांगणारच आहे मी. काकू. काय काकू बाकू म्हणत बसलीस ग मन्या? किती दिवसांनी घरी आलीस तू बबड्या? आणि हे काय आहे? हे काय आहे? काय तेजच नाहीये चेहऱ्यावर हिच्या? हे काय? हे असं काही चालणार नाही. बरं, त्याच्या आधी याला जरा समजाव. हा हल्ली खूप रागावतो, सारखी चिडचिड चिडचिड करतो. काहीतरी उपाय कर. तुम्ही दोघंही बसा गप्पा मारत. ती काहीतरी घेऊन येते. कसं ग माझ्या बाबू? तू यांच्यावर बॉम्ब टाकणारस ना? बॉम्ब काय म्हणतोस तू? मी सत्य सांगणार आहे त्यांना. त्यांना धक्का बसला तर मी तरी काय करणार? मी तुला ओळखतच नाही असं वाटतं मला. पण ओळख नाही ना माई आमची इतकी. म्हणजे ना कधी कधी कळतच नाही कसं वागायचं. आता गावात असते तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी विचारून कळलं तरी असतं. शहरात कोणाला विचारणार? अगं वा, मी आहे ना, मला विचार. नाही म्हणजे अगदीच तसं काही नाही. पण ते विघ्नेश भाऊजी म्हणत होते. नाही म्हणजे माझा ह्यांच्यावर विश्वास आहे. पण माई ते आपण शहरात ऐकतो ना, एवढे अफेअर्स होतात, ब्रेकअप होतात. नात्यांचं मोल असं नाहीच आहे का माई? अगं मोल नाही असं कसं म्हणतेस तू? मग काय, बघा ना, अफेअर एकाशी, प्रेम दुसऱ्याशी आणि लग्न भलत्याशीच. अगं नाती सगळीकडे सारखीच असतात. इथे काय प्रत्येक जण अफेअर करत फिरत नाही. खेड्यात वेगळं, शहरात वेगळं असं नसतं. फक्त इथे जरा उघडपणे सगळं करतात आणि ते चांगलंच आहे ना. मी गावात ना आले ना, मला असलं काय बी कळत नाही.
पण पण मग आता यांना किती मैत्रिणी आहेत? अगं बबली, अगदी निखळ मैत्री आहे ग त्याची. मी तुला सांगू का, मी पुष्कळ वर्ष खेड्यामध्ये होते. खेड्यात? हो, डॉक्टर साहेब म्हणजे मैत्रीचे आजोबा खेड्यामध्ये डॉक्टर होते. तर त्यांच्याकडे कसल्या कसल्या केसेस यायच्या तुला माहिती आहे का? तर हे सगळीकडेच असतं, शहर काय खेडी काय. माणसं बघायची, माणसं महत्वाची. नाही, बरोबर आहे तुमचं. ते मला उगाच धास्ती वाटली ना म्हणून बोलले. जे मनात येईल ना ते बोलून टाकत जा. तुला थोडं समजून घ्यावं लागेल. रोकड्याने तुला समजून घेतलं पाहिजे. काय माई, कशी आहेस? पण मी मस्त. नाही, एकदम फ्रेश दिसतेस म्हणून विचारलं. हो का? कोण? मी? अगं तूच ना. थँक्यू. बरं, जरा हिला फिरायला घेऊन जा ना. हं? मी करते पोळ्यांचं, मी बघते. हा, आणि गाडीतून घेऊन जा, म्हणजे तिला कळेल तुझं काय काम असतं. एकमेकांशी बोललं की मैत्री होते, आणि मैत्री झाली की नाती टिकतात. हो की नाही? एकदम करेक्ट. चला मॅडम, निघा. चला निघा. येते माई. हा, पुढे दाखवून आण तिला. हो. मग मैत्री, कसं काय झाला मेडिटेशन कॅम्प? मस्त ना? मी सुद्धा रोज करतो बरं का मेडिटेशन, पण इथं एका व्यक्तीमुळे सारखा व्यत्यय येतो. मी काही व्यत्यय वगैरे आणत नाहीये, आणि झोपून राहणं म्हणजे मेडिटेशन असतं का? आता नाही. माझं एवढं तुम्ही ना उगा नाही करू नका, शिरा खा. हे बघ, माझं काय म्हणणं आहे, तू आता एवढं शिकून आलीस की नाही सगळं, तर ह्यांना जरा नीट शिकव. म्हणजे काय, रोजची जी माझ्या हुंदूड असते ना डोक्याला ती थांबेल. आणि त्यामुळेच मला असं झालं ना, कधी एकदा सून म्हणून येतेस तुझ्या घरात. खरंच लवकर येतो, म्हणजे कसं तू आल्यानंतर कोणीतरी माझी बाजू घ्यायला एक माणूस असेल ग बाई. खरंच तू घेतेस की नाही माझी बाजू? मग अरे आफ्टर ऑल वी आर फ्रेंड्स, खरं का नाही? हो हो, ते आहेच. पण काका काकू, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. म्हणजे अरे तू अजून दादाचाच विचार करतेस? नाही, मध्ये ब्रेक मध्ये तू ध्यान लावून बसली होतीस, तर मला असं वाटलं की दादाचा चेहरा जाऊन जरा माझा चेहरा आला असेल. विघ्नेश, ती आपल्याकडे बोलायला आली आहे. ओके, असं आहे का? अच्छा. मग तुला ठोंबरे कुटुंबियांची नवीन न्यूज कळली का? काय? अगं आपली नलिनी ठोंबरे यांचे यजमान श्यामसुंदर ठोंबरे यांचं व्हायरल इन्फेक्शन झालंय नलिनी ठोंबरेंना. म्हणजे म्हणजे अगं आई सुद्धा आता टेक्नो सेव्ही झाली आहे. हे काय तानवी? अगं टेक्नो सेव्ही म्हणजे आईनी ऑनलाईन शॉपिंग केली आहे ग, ही काय पहिल्यांदा. अयो, म्हणजे आता काही खरं नाही. अरे ही कधी मी शॉपिंग करील, आता काय वाटतं तेवढं शॉपिंग करील. उगाचच ना, सुनेसमोर माझा उद्धार करायचा नाही. हा, आणि तुम्ही मी एवढा खर्च करते असं म्हणताय ना, तर तुम्ही मित्रांसाठी एक पैसा सुद्धा खर्च करत नाही, काहीच नाही. यांना ना माझं कौतुक म्हणून नाहीये. अगं मगापासून तुझ्याकडे कौतुकानेच पाहतोय मी. 2 चष्मे घेऊन फिरते घरात, टेक्नो सेव्ही. माझी फॅशन आहे ती. मी काही मुद्दा डावलू नका. यांना माझं कौतुक नाही. हे एवढं काय मी मागवलंय बघायचं की नाही? मी काय मागवलंय ना ते बघितलं सुद्धा नाही. आई एक मिनिट, मी दाखवतो सगळ्यांना, एकच मिनिट. आणि अरे मागून बघ काय मागवलं, हाऊस वाईफचा युनिफॉर्म. जाऊन त्याच्याऐवजी असं एखादं मिडी स्कर्ट टॉप असं काहीतरी मागवायचं. हे काय कोणासमोर काय बोलताय? जिभेला काही हाड आहे की नाही तुमच्या? असू नका खुदू नाही. एक मिनिट. दादा सांग ना, कसं आहे? बरं आहे. म्हणजे नेहमी कसले मळकट कलर घेतेस ग? काय हे आहे का टेक्नो सेव्ही? काय आहे? कसा कलर मागवलाय काय कळतं का? लागत ते दिसताना ते कापड तसं दिसतं, पण आपण ते बघायचं असतं नीट. फोटो मध्ये चांगलंच दिसतं सगळं. माझी आई शोभत नाहीस तू. शे काय खानेरडे. तू सांग, कसं आहे?
चांगला आहे. छान आहे काकू, छान आहे. छान आहे की नाही मग? आई घाबरल्यामुळे ती खरं बोलत नाही. एक मिनिट, मी गाऊन मुळे ना मुद्दा होता तो विसरले. तू काहीतरी सांगणार होतीस. हो, मला काहीतरी सांगायचं होतं. ते म्हणजे तुम्ही मेडिटेशन कॅम्पला जा, मला खूप शांत वाटेल. मला